मानवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई। एमडी ड्रग्जसह दोघे जेरबंद। 14.64 लाखांचा प्रतिबंधित एमडी अंमली पदार्थ जप्त। ॲक्टिवा स्कूटी हस्तगत। एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल। परभणी जिल्ह्यात मानवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत 14,64,400 किमतीचा प्रतिबंधित एमडी मेफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त केला आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अंमली पदार्थासह ॲक्टिवा 3G स्कूटीही जप्त करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 27 जुलै 2026 रोजी पहाटे 1:40 सुमारास मानवत पाथरीला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील रत्नापूर शिवारात मारुती मंदिरासमोर संयुक्त पथकाने सापळा रचून ही कारवाई केली। या कारवाईत आलिम शेख खाजा वय 32 राहणार नायरा पेट्रोल पंपाजवळ पाथरी जिल्हा परभणी व शाहरुख फिरोज खान पठाण वय 29 राहणार रविवार पेठ अंबाजोगाई जिल्हा बीड या दोघांना ताब्यात घेण्यात आले। झडती दरम्यान आरोपी आलिम शेख खाजा याच्याकडून 52 ग्रॅम 38 मिलीग्रॅम वजनाचा अंदाजे 10,47,600 किमतीचा एमडी अंमली पदार्थ तर आरोपी शाहरुख फिरोज खान पठाण याच्याकडून 20 ग्रॅम 84 मिलीग्रॅम वजनाचा अंदाजे 4,16,800 किमतीचा एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। अशा प्रकारे दोन्ही आरोपींकडून एकूण 72 ग्रॅम 122 मिलीग्रॅम वजनाचा 14,64,400 किमतीचा प्रतिबंधित एमडी अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला। याशिवाय MH12 ME 9370 क्रमांकाची ॲक्टिवा 3G स्कूटीही जप्त करण्यात आली। या प्रकरणी पोलीस हवालदार सय्यद उमर सय्यद अमीन यांच्या फिर्यादीवरून मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 365/2026 दाखल करण्यात आला असून आरोपी विरुद्ध NDPS कायद्यान्वये 1985 चे कलम 8C 22C 27A व 29 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे व मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मानवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने पार पाडली। या कारवाईत PSI अनिल खिलारे, PSI बिक्कड, ASI सोनटक्के, ASI सावंत, पोलीस अंमलदार अनिस कौसडीकर, सय्यद उमर, फैयाज सय्यद, मुंढे, समीर, बावरी यांनी सक्रिय सहभाग घेतला। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल खिलारे करीत असून जप्त करण्यात आलेला एमडी अंमली पदार्थ नेमका कोठून आणण्यात आला होता तसेच त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती याचा तपास पोलीस करीत आहेत। अंमली पदार्थाच्या अवैध तस्करी विरोधात मानवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे।